आता 5th स्कॉलरशिपची एक्झाम आहे 22 मार्चला. ठीक आहे. आज 19 तारीख आहे. 19, 20, 21, 22 2-3 दिवस बाकी फक्त. ठीक आहे. आता आपलं हे इंग्लिशचं स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. इंग्लिशची स्कॉलरशिपचे क्वेश्चन बाकी. चूज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय आहे? शी डॅश डॅश गोइंग टू स्कूल. तिथे काय चेक करायचं आहे? पहिल्यांदा आपल्याला बघायचे सब्जेक्ट्स. सब्जेक्ट्स म्हणजे काय? आय, वी, यू, त्याच्यानंतर ही, शी, त्याच्यानंतर इट आणि काय? दे. ठीक आहे. आय म्हणजे काय? मी, वी म्हणजे काय? आपण, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते, त्या, ती. ठीक आहे. आता तिथे काय विचारलं? शी. शी म्हणजे काय? शीचा अर्थ असतो मराठीमध्ये ती. काय? ती. ठीक आहे. शीचा अर्थ काय असतो? ती. ठीक आहे. इथे काय यूज करताय? तिथे यूज करताय इज. इज कधी यूज करताय की एखादी एकच व्यक्ती कोणतरी. ठीक आहे. शी म्हणजे ती एकटी नाही फक्त, म्हणून इज वापरताय. शी इज गोइंग टू स्कूल. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन काय आहे? वी डॅश डॅश प्लेइंग इन द गार्डन. वीचा अर्थ काय असतो? आपण. आपण किंवा आम्ही. ठीक आहे. आपण किंवा आम्ही. वी आर प्लेइंग इन द गार्डन. आम्ही गार्डन मध्ये खेळत आहोत. ठीक आहे. वी आर. आता या टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये ना सब्जेक्ट जो आहे ना, हे सब्जेक्ट याशी सब्जेक्ट खूप मॅटर करतात. ठीक आहे. म्हणजे आयचा काय अर्थ आहे आता इथं? आयचा अर्थ आहे मी. यूचा अर्थ काय? तू. हिचा अर्थ काय? तो. शीचा अर्थ काय? ती. इटचा अर्थ काय? ते. देचा अर्थ काय? ते, त्या आणि ती. ठीक आहे. हे सब्जेक्ट्स ना यांची इंग्लिश मिनिंग, इंग्लिश नाही मराठी मध्ये लक्षात ठेवायचे. आय म्हणजे काय? मी. वी म्हणजे काय? आपण. यू म्हणजे काय? तू. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते, त्या, ती. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ आता. पुढे आता काय? दिस इज डॅश डॅश ऍपल. आता काय इथं वापरायचं आहे? आर्टिकल. काय? आर्टिकल्स. ए, ई, आय, ओ आणि यू. आर्टिकल वापरायचे. आर्टिकल्स कसे वापरायचे इथे आता? इथे ऍपल शब्द आहे ना. ठीक आहे. मग इथे काय वापरायचा? जर समजा इथं हा या शब्दाच्या स्टार्टिंगला इथं काय आलं? ए आलाय. ठीक आहे. इथे काय आलं? ए आलाय. बरोबर. मग काय? ए, ई, आय, ओ, यू यांच्यापैकी एक आलं. बरोबर. इथे काय वापरायचं? ॲन वापरायचं. दिस इज ॲन ॲपल. काय वापरायचं? ॲन ॲपल. ठीक आहे. इथं आन्सर काय? ॲन. पुढे जाऊ आता. इथे काय आलंय? आय हॅव डॅश डॅश अम्ब्रेला. आता अम्ब्रेला म्हणजे कसं? अम्ब्रेलाचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे? म्हणजे उच्चार कसा आहे? अम्ब्रेला म्हणजे अम्ब्रेला. ठीक आहे. म्हणजे असं प्रोनाउन्सिएशन. ठीक आहे. प्रोनाउन्सिएशन कसं आहे? आहे ना. ठीक आहे. मग हे कसं आपलं काय ठरलंय की ए, ई, आय, ए, ई, आय, ओ, यू हे आले तर, किंवा प्रोनाउन्सिएशन पण तसं पाहिजे. प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार. आय ॲन अम्ब्रेला. इथं काय? ॲन आहे. ॲन कसं काय? की याचा उच्चार कसा आहे अम्ब्रेलाचा? असा उच्चार आहे. ठीक आहे. मग इथं काय? आय हॅव ॲन अम्ब्रेला. ठीक आहे. इथं पण ॲन वापरायचा. ऑप्शन बी. पुढे काय? रवी इज माय. आता काय विचारले? रवी हा माझा. माय म्हणजे माझा. तुमचा एकदम चांगला मित्र आहे. एकदम कसा मित्र आहे ते विचारले त्यांनी. ठीक आहे. मग रवी इज माय गुड फ्रेंड. ठीक आहे. हे बघितलं तरी आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. डन. आता नेक्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला 4 ऑप्शन असतील. ठीक आहे. मी डायरेक्ट मी आन्सर काढले, पण 4 ऑप्शन असतील. त्यांच्यापैकी ऑप्शन निवडायचा. द सन रायझेस इन द. सूर्य कुठून उगवतो असं विचारले मराठीत. ठीक आहे. मग कुठून उगवतो? ईस्ट. पूर्वेच्या दिशेला. ठीक आहे. ठीक आहे. पुढे आता. देअर आर 7. आता किती? आठवड्यामध्ये 7 काय असतात त्यांनी विचारले. वीक म्हणजे काय? आठवडे. आणि 7 काय असतं त्यांनी विचारले. तर काय असतात? डेज. दिवस असतात. देअर आर 7 डेज इन अ वीक. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7. ठीक आहे. पुढे जाऊ. अ कॅट सेज. एक मांजर काय म्हणते? म्याव. ठीक आहे. वी यूज. आपण काय वापरतो? पेन ऑर पेन्सिल. ठीक आहे. म्हणजे कुठल्या पेक्षा देऊ शकतो? पेन ऑर पेन्सिल. वी यूज पेन टू राईट. वी यूज पेन्सिल टू राईट. ठीक आहे. अजून काय बघू आता. माय मदर कुक्स फूड इन द किचन. ठीक आहे. काय आन्सर येतं? किचन. आता काय?
अपोजिट वर्ड. अपोजिट म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. बिगचं काइंड, स्मॉल. हॅपीचं काइंड, सॅड. डेचं काइंड, नाईट. प्लुरल फॉर्म्स. आता हे सोपं आहे. प्लुरल म्हणजे काय? सिंग्युलर किंवा प्लुरल. सिंग्युलर म्हणजे काय? एकवचन आणि प्लुरल म्हणजे काय? अनेकवचन. ठीक आहे. सिंग्युलर म्हणजे कोणता शब्द आहे? बुकचं काय? बुक्स. इथे एस लावलाय. चाइल्डचं काय? प्लुरल चिल्ड्रन. ठीक आहे. ठीक आहे. हे झाले